ऑडियन्स आले तर अजून 15 मिनिटं. स्टार्ट करायचे? येस मॅम एक मिनिट थांबा, आता लाईव्ह आपण जातोय, सांगतो मी. ओके. लाईव्हचा आलाय पाऊस मेसेज. So I think we can start, no? No. Yes, Rupali, we can start. नमस्कार शेतकरी बंधूंनो, खेतीबडी आयोजित आजच्या वेबिनारला तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. काही महिन्यापूर्वी कवडीमोल दराने टोमॅटो विकला गेला, त्यामुळे साहजिकच बहुतेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड कमी केली. त्यातच अति पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान, यामुळे सध्या बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झालाय व भाव सुद्धा वधारले. म्हणजेच मागणी आणि पुरवठा या चक्रात टोमॅटोचे पीक अडकलेले आहेत. परंतु या चक्रातून बाहेर पडून टोमॅटो पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना कधीतरी फायद्याचे ठरणारे हे पीक वर्षभर शाश्वत उत्पन्न नक्कीच देतील. आज एका प्रगतशील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला आपण भेटणार आहोत, जे टोमॅटो लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचा अभ्यास व त्याद्वारे वाणांची निवड आणि मार्केटिंग यांच्या सहाय्याने टोमॅटोची फायदेशीर शेती करतात. नाशिक जिल्ह्यातील दरी येथील श्री नितीन पिंगळे आणि त्यांचे बंधू 4 वर्षापासून टोमॅटोची मुख्य पीक म्हणून लागवड करत आहेत. टोमॅटो लागवडीतील त्यांचे व्यवस्थापन आणि बाजारपेठ अभ्यासाचे कौशल्य जाणून घेण्यासाठी स्वागत करूया श्री नितीन पिंगळे यांचे. नमस्कार सर, आजच्या वेबिनारला तुमचे खूप खूप स्वागत आहे. तसेच आज आपल्या सोबत आहेत खेतीबडीचे कीटक शास्त्रज्ञ आणि मुख्य पीक सल्लागार डॉक्टर अश्विनी मोताफळे. नमस्कार मॅडम, तुमचे सुद्धा आजच्या वेबिनारला खूप खूप स्वागत आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर मला सर्वात अगोदर नितीन सरांना प्रश्न विचारायचा आहे की सर, शेती करण्याचा तुमचा हा जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला आणि तुम्ही टोमॅटो उत्पादनाकडे कसे वळलात? हा, शेती ऍक्च्युली आम्ही 2001 पासून सुरू केली. सुरुवातीपासून आम्ही द्राक्ष पीक हे आमचं मुख्य पीक होतं आणि द्राक्ष सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही करत होतो. निर्यातक्षम द्राक्ष आम्ही करत होतो आणि द्राक्ष पिकातूनच बरंच काही शेतीविषयी जेवढं काही अभ्यास आहेत किंवा नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे ते बरंचसं शिकलो पण आहे. सरांचं नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटते, थोडं वेट करूया आपण. हॅलो सर, आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय सर तुम्हाला? तोपर्यंत आपण अश्विनी मॅम कडे वळूया. सर, म्यूट आहात तुम्ही, अनम्यूट करावे लागेल. हा, येतोय का आवाज? हा, आता येतोय, बोला. तर तुलनेत जर बघितलं तर टोमॅटो हे 4 महिन्याचं पीक आहे आणि त्यात बघितलं तर नाही काय तर आपण जेवढी लागत लावतो किंवा जेवढा खर्च करतो तेवढा कमीत कमी आपला वसूल होतो. आणि हे करत असताना एक साधारणतः 2010 ते 11च्या आसपास आम्ही एक वाईट प्रसंगाला समोर गेलो. त्यावेळेस आमचं द्राक्ष पूर्ण तयार होते आणि त्यावेळेस तयार मालावर गारा पडल्या आणि जवळजवळ 50-60 लाखाचं नुकसान झालं. परंतु तरीही न डगमगता आम्ही एक साधारणतः 7-8 वर्ष 4-5 वर्ष पुन्हा द्राक्ष शेती करत राहिलो. परंतु उत्पन्न कमी होत गेलं, नैसर्गिक आपत्ती वाढत गेली, बेमोसमी पाऊस, वादळ या संकटातून मग कुठंतरी वाटायला लागलं की पीक आपण बदललं पाहिजे. एक साधारणतः 5-6 वर्षापासून आम्ही म्हणजे टोमॅटो तसे 10-20 वर्ष म्हणजे 11-12 वर्षापासून टोमॅटो करतोच आहे. पण एक 4-5 वर्षापासून मग आम्ही जरा टोमॅटोला मुख्य पीक म्हणून त्याच्याकडे बघायला लागलोय. तर शेतकरी बंधूंनो,
म्हणजे कितीही संकट आले आणि नैसर्गिक आपत्ती आली तरी एका संकटातून जेव्हा आपण जातो तेव्हा दुसरा एक पर्याय आपल्याला उपलब्ध असतो आणि हेच आपल्याला त्यांच्या अनुभवावरून कळतंय. तर मला सर तुम्हाला एक विचारायचंय की कोणत्याही पिकाचे यश हे जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असते. टोमॅटो लागवड करण्यापूर्वी जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काही करता का? किंवा यासाठी माती परीक्षणाचा तुम्ही कसा उपयोग करून घेता? नक्कीच बऱ्याचशा गोष्टी या जमिनीवरच अवलंबून असतात. तर लँड प्रिपरेशन हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तर आम्ही साधारणतः 2 भागात लागवड करतो. म्हणजे एक उन्हाळी लागवड असते आणि एक नागपंचमीच्या वेळेस म्हणजे जे आता हंगाम जो आहे टोमॅटोचा ती एक लागवड असते. तर त्यापूर्वी साधारणतः एक 2-2.5 महिने आम्ही पूर्ण नांगरणी वगैरे सगळं करून आम्ही शेत तयार ठेवतो. त्याला थोडंसं उन्हाची आपण जसं म्हणतो ताप पण लागली पाहिजे, त्या हिशोबाने 2-3 महिने पूर्ण त्याची मशागत करून पडून ठेवतो व साधारणतः टोमॅटोच्या लागवडीच्या तारखा नक्की केल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना अगोदर आम्ही त्याचं बेड प्रिपरेशन वगैरे ह्या गोष्टी चालू करतो. आता माती परीक्षण जर म्हटलं तर द्राक्ष होते तेव्हापासून आतापर्यंत आम्ही 2-2 वर्षाला, 1-1 वर्षाला बऱ्याच वेळेस आम्ही माती परीक्षण करत होतो कंटिन्यू. अजूनही मध्ये जर गरज पडली तर करतो. पण आता बऱ्यापैकी आमच्या जमिनीत काय कमी आहे, काय जास्त आहे याची आम्हाला एक कल्पना येऊन गेलेली आहे. त्याच्यात मुख्य गोष्टी म्हणजे जमिनीचा पी-एच, कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण, म्हणजे मुक्त चुना किती आहेत, काय? या सगळ्या गोष्टी एक लक्षात आल्यानंतर आपल्याला एक लाईन ऑफ ट्रीटमेंट क्लिअर होती, की आपण कुठल्या प्रकारचे खतं वापरले पाहिजे आणि काय केलं पाहिजे. तर आता आमच्या जमिनीचं आम्ही प्रत्येक वर्षी माती परीक्षण काही करत नाही. परंतु आमच्या जमिनीत काय कमी आहे, काय जास्त आहे आणि प्रत्येक वर्षाच्या अनुभवावरून ते आमच्या लक्षात आलेलं आहे. मग त्यावेळेस आम्ही बेड प्रिपरेशन आणि हे सगळं करताना मात्र त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. कारण तोच एक बेस असतो. जर पाया व्यवस्थित असला तर इमारत नक्कीच चांगली होते. मग बेड प्रिपरेशन करताना मग आम्ही पहिल्यांदा बेड मेकरच्या साहाय्याने एक जर आता द्राक्ष सध्या आम्ही जे द्राक्ष होते त्याच शेतीमध्ये सध्या टोमॅटो करतोय. त्याच्यामुळे त्याच्यातलं 2 ओळीतलं अंतर 9 फूट आहे. आणि जर मोकळ्या वावरात ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस 5 फुटावर बेड मेकरने बेड पाडले जातात. बेड पाडल्यानंतर मग त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कुठलं तरी एक कंपोस्ट खत सध्या सगळ्यात चांगलं जर आपण सांगायचं झालं तर शेणखत एक चांगला पर्याय आहे. परंतु शेणखताचे सध्या भाव पण बरेचसे वाढलेले आहे. मग त्यापैकी मग कुठलं तरी एखादं कंपोस्ट खत, काही लोक नगरपालिकेचं वापरतात, काही आम्ही आता बऱ्यापैकी मशरूम खताचा पण वापर सुरू केला आहे. जमिनीच्या प्रकारानुसार ते आपल्याला निवडायला लागतं. जर काळी जमीन असेल तर तिथे आपण कोंबड खताचा सुद्धा एक वापर करू शकतोय आणि पण हलक्या जमिनीत वगैरे मशरूम खत किंवा बाकी इतर कंपोस्ट त्याला थोडी जोड गांडूळ खत असे कुठलं तरी कंपोस्ट वापरून मग त्याच्यावर एक हलकसं ते खत घातल्यानंतर एक हलकसं पुन्हा रोटावेटरने एक त्याच्यावर एक रोटावेटर केलं जातं. पुन्हा बेड मेकरच्या साहाय्याने बेड ओढले जातात. त्याच्यानंतर ड्रिप इन्स्टॉल करून मल्चिंगचा वापर करून आणि बेसल डोस जर काही टाकायचं ठरलं तर एक 10-26-26 मॅग्नेशियम सल्फेट असं काही टाकून याच्या लागवडीसाठी ते बेड आम्ही तयार करतो. ओके. अतिशय महत्वाची माहिती सरांनी दिलेली आहे, की बेस महत्वाचा म्हणजे पाया महत्वाचा असला तर पिकाचे यश हे त्याच्यावरच अवलंबून असते आणि कोणत्याही पिकासाठी माती परीक्षण आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि हे टिकवून ठेवताना जमिनीचा प्रकार त्याच्यानुसार वेगवेगळी खते वापरणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप उपयुक्त माहिती मिळालेली आहे सरांकडनं. सर मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे, की टोमॅटो लागवडीसाठी तुम्ही जी वाणांची निवड करता, तर त्यावेळी तुम्ही कोणत्या बाबींना विशेष प्राधान्य देता? आणि सध्या तुम्ही कोणकोणत्या वाणांची लागवड करत आहात? आता वाहनांचा जर विषय असेल तर जवळजवळ प्रत्येक वर्षी एक 5 ते 6 वाहनं नवीन येत असतात. तर त्यावेळेस नवीन काही वाहनं आले तर कुठल्या भागात त्याची ट्रायल झालेली आहे किंवा काय. आता समजा ह्या वर्षी कुठे जर नवीन वाहनं असतील तर त्या कंपनीमार्फत आम्हाला त्याची कल्पना येते की कुठल्या कंपनीचं कुठलं नवीन वाहन आलं आहे. मग त्या वाहन जर कोणी त्याची लागवड केलेली असेल तर त्याच्याकडे पूर्ण सीझनमध्ये 2-3 वेळेस जाऊन येणं आणि प्रत्येक स्टेजला ते वाहन कशा पद्धतीने परफॉर्म करतंय याचं थोडंसं लक्ष ठेवून त्या शेतकऱ्याचे अनुभव विचारून
आता पुढच्या वर्षी आता चालू असलेल्या जर काही वाहनांच्या ट्रायल असेल त्याचा चांगला अभ्यास करून पुढच्या वर्षी त्याचे वाहन आपण त्यातलं कुठलं वाहन एखादं योग्य आहे का हे पण बघतो. आणि वाहन निवडताना सगळ्यात महत्वाचं की रोगप्रतिकार शक्ती त्या वाहनाची चांगली असली पाहिजे. कारण पावसाळ्यात पण त्याचं पानं वगैरे व्यवस्थित असले पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला मुबलक प्रमाणात माल पण लागला पाहिजे. म्हणजे फ्रुटफुलनेस पण त्या झाडाचा चांगला पाहिजे त्या वाहनाचा. तिसरी गोष्ट टिकाऊपणा. म्हणजे ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो, माल काढतो, बाजारात देतो आणि एखाद्या व्यापाऱ्याला देतो, तो तो साधारणतः काही ठिकाणी 2-2, 4-4 दिवसाचा त्याचा प्रवास असतो. नंतर तो ग्राहकांपर्यंत पोहोचतो. मग तो टिकायला कसा आहे याचा पण जरा माहिती घेणं गरजेचं असतं. म्हणजे टिकवण क्षमता, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट त्याचं जे काही क्वालिटी आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून वाहनाची निवड करावी लागते. आणि सध्या आम्ही बऱ्यापैकी मागच्या वर्षापर्यंत 225 क्लॉजचं जे 225 आहेत ते एक व्हरायटी, परत अनिशा म्हणून आणि केशर ह्या पण व्हरायट्या लावत होतो. यावर्षी थोडा बदल केलाय. क्लॉज सीड्सच एक योगी 35 म्हणून व्हरायटी आले आहेत. ती अजून ओमनिया म्हणून आहे, नेत्रा म्हणून आहे. या वाहनांची सध्या आम्ही लागवड केलेली आहे. अच्छा. सरांनी वाहनांबद्दल खूप एक चांगली माहिती सांगितली, की दरवेळेस तेच घेण्यापेक्षा काहीतरी विविधता आणणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक नवीन काहीतरी अनुभव येतात, चांगले वाण कळतात आणि तुमचा जो उद्देश आहे म्हणजे टोमॅटो लागवडीचा तुम्ही लांब ठिकाणी निर्यात करणार आहात वगैरे त्याच्यानुसार वाहनांची निवड करणे गरजेचे आहे आणि तुम्हाला माहीतच आहे, की टोमॅटो पिकावर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे असे वाण निवडणे जे रोग प्रतिकारक असतील हे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहे सध्याच्या स्थितीला. शेतकरी बंधूंनो, तुमच्या मनात काही शंका असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. कारण वेबिनारच्या शेवटी तुमच्या प्रश्नाचे आम्ही तज्ञांमार्फत उत्तर घेऊ आणि याच लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्याचे समाधान देऊ तुम्हाला. सर, मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे, की टोमॅटो पिकात योग्य पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी कुठल्या सोयी केलेल्या आहेत आणि यामुळे तुम्हाला काय फायदे जाणवतात सध्या? टोमॅटो पीक असू द्या किंवा कुठलंही पीक असू द्या, फळबागा असू द्या, द्राक्ष असू द्या किंवा भाजीपाला असू द्या, त्यामध्ये पाणी व्यवस्थापन म्हणजे ड्रीप यंत्रणा ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. आता ते निवडताना त्या जमिनीचा प्रकार, परत तिचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी या सगळ्यांचा विचार करून 2 ड्रीप मधला अंतर आणि त्या ड्रीप मधून किती लिटर पाणी यावं म्हणजे LPS लिटर पर आवर जो म्हणतो आपण त्याला, तो किती असावा हा एक अभ्यासाचा विषय आहे. जर हलकी जमीन असेल तर बऱ्यापैकी पाण्याचा निचरा तिथे जास्त होत असतो. मग अशा ठिकाणी स्पेसिंग कमी ठेवून जर तासाला जे पाणी पडतं LPS जो आहे तो सुद्धा कमी असायला पाहिजे. आणि ठिबक सिंचन ही म्हणजे खूपच महत्वाची गोष्ट आहे इथे, की त्याच्यावरच कारण जर पाणी व्यवस्थित पडलं सगळीकडे पूर्ण क्षेत्रात जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित करता आलं तर पाण्याबरोबर आपण खतं पण देत असतो. ते खतं पण पूर्ण झाडांना सारखीच भेटतात. त्याच्यामुळे झाड वाढताना त्याच्यात व्हेरिएशन वाटत नाही आणि सफेद मुळांची वाढ पण तिथे प्रॉपर होत असते. जेवढं पाणी तुमचं जास्त पोहोचेल तेवढं मुळ्या पण त्या ठिकाणी पोहोचतात आणि जेवढ्या मुळ्यांची संख्या वाढते तेवढे झाड तुमचं सशक्त असतं. त्याची इम्युनिटी पण वाढते, रोगप्रतिकार शक्ती पण चांगली असते त्याची. त्याच्यामुळं ठिबक सिंचन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता ह्या वर्षी आम्ही नव्यानं प्रयोग केला आहे. तुम्ही फोटोत बघू शकताय, की बऱ्यापैकी 2 इनलाईन आम्ही तिथे वापरले आहेत यावर्षी आणि त्याचा म्हणजे खूप जास्त फायदा आम्हाला जाणून आला आहे. सफेद मुळांची संख्या खूप वाढली. त्यामुळे झाड पण हेल्दी झालंय आणि बऱ्यापैकी त्याच्यामुळे त्याला फ्रुटफुलनेस बाकी इतर गोष्टी याचा निश्चित तिथं फायदा जाणवतोय. पण मग तीच सांगायची गोष्ट तीच, की तुम्ही डबल इनलाईन जर केलं तर आता बरेचसे लोक द्राक्ष बागेच्या क्षेत्रातच टोमॅटो पण लावतात आणि काही लोक तिथे 2 ओळी लावता, एकाच बेडवर 2 ओळी लावता आणि 5 फूट जिथे अंतर असतं तिथे तर 1 ओळच असते. पण आमचा जो अनुभव आहे 9 फुटात सुद्धा आम्ही एकच झाड लावतो. परंतु तरीही 2 इनलाईन ड्रीप वापरल्यामुळे
खूप म्हणजे अतिशय जास्त फायदा तिथं जाणवून आला आहे. त्याच प्रॅक्टिसेसमध्ये साधारणतः 31% टनेज पण वाढलेला आहे आणि ह्या गोष्टीमुळे ठिबक सिंचन कसं असावं, त्याच्यातलं स्पेसिंग किती असावं आणि LPH किती असावा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याकडे शेतकऱ्यांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी बंधूंनो, खूप उपयुक्त माहिती सांगण्यात आलेली आहे, की ठिबक सिंचनाचा वापर करताना म्हणजे दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा थोडा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमचा मातीचा प्रकार आणि किती जर हलकी माती असेल, तर थोडा कालावधी कमी करून वगैरे पाणी देणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे. आणि ठिबक मार्फत सध्या खत व्यवस्थापन सुद्धा केल्या जाते. त्यामुळे पिकांच्या मुळापर्यंत अन्नद्रव्ये पुरविली जातात आणि जी पिकाला खूपच उपयुक्त ठरतात. खूप चांगली माहिती दिली आहे. सर, मला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे, की टोमॅटो पिकात तुम्ही खत व्यवस्थापन कशा प्रकारे करता? आवाज येतोय माझा? हां, येतोय सर. टोमॅटो पिकामध्ये खत व्यवस्थापन करताना बऱ्यापैकी आपल्याला मी जसं सांगितलं सुरुवातीलाच, की आपल्याला दिसतंय का मॅडम? हो, हो. दिसतंय सर. आवाज येतोय आम्हाला. मी सुरुवातीलाच सांगितलं, की माती परीक्षण वगैरे पण करणं गरजेचं आहे. पण आम्हाला आता आमच्या पिकामध्ये किंवा मातीमध्ये जे काही आहेत अडचणी किंवा कुठले न्यूट्रिएंट कमी आहेत किंवा जास्त आहेत तर माहितीच आहे. तर खत व्यवस्थापन करताना सुरुवातीला बेसल डोस पण जसं कंपोस्ट बेड आपण ज्यावेळेस तयार करतो कंपोस्टचा किंवा शेणखताचा कुठलातरी वापर केला पाहिजे. आता त्यात सगळ्यात महत्वाचं, की कुठलंही तुम्ही टोमॅटो असू द्या किंवा कुठलाही भाजीपाला असू द्या, झाडाला एक मुख्य 3 अन्नद्रव्यांची जी गरज असते, नत्र, स्फुरद, पालाश. तर टोमॅटो पिकामध्ये आपल्याला एक कुठलं तरी फिक्स शेड्यूल करून किंवा ह्या पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट करता येत नाही. तो एक पूर्णपणे अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा भाग आहे. झाडाची स्टेज आता आपण प्रत्येक ठिकाणी आता एकच शेड्यूल हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागू होत नाही. कारण प्रत्येक ठिकाणची लागवडीचा कालावधी, तिथलं हवामान आणि तिथला मातीचा प्रकार याच्यात बऱ्याच ठिकाणी विभिन्नता आढळते आपल्याला. तर त्या अशा वेळेस टोमॅटो पिकाला ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो, तर हा बऱ्यापैकी एक निरीक्षणाचा आणि आपल्या स्वतःच्या अनुभवाचा भाग आहे. तर त्यात जर बघितलं तर झाडाच्या स्टेजेसनुसार आता तिन्ही प्रत्येक स्टेजला झाडाला नत्र, स्फुरद, पालाश याची आवश्यकता असते. तर सुरुवातीच्या स्टेजला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ज्यावेळेस होत असते, त्यावेळेस नत्र, स्फुरद, पालाशचं ज्यावेळेस आपण झाडाला द्यायचंय, त्यावेळेस समजा अमोनिया किंवा युरिया झाला. स्फुरदमध्ये एक फॉस्फरिक ऍसिड किंवा 1261 सारखी ग्रेड आहेत किंवा पोटॅशची उपलब्धतेसाठी आपल्याला 0050 MOP किंवा मग पोटॅशियम शोनाइट अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टींचा फक्त समतोल करायचा असतो, की कुठल्या वेळेला नायट्रोजन वाढवायचं, कुठल्या वेळेला फॉस्फरस वाढवायचा, कुठल्या वेळेला पोटॅश वाढवायचा. बाकी इतर न्यूट्रिएंट झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम बाकी ह्या गोष्टी तर आहेच. त्याचा वेळोवेळी आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन द्यावंच लागतं. परंतु समजा सुरुवातीच्या काळात जर झाडांची खूपच जास्त ग्रोथ होत असेल, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तर गरजेची आहे, पण खूप जास्त ग्रोथ जर होत तर इंटरनोडचं अंतर वाढून फुटवे बऱ्यापैकी कमी मिळतात. अशा वेळेस पण एक चूक तिथे शेतकरी करत असतो, की नत्र पूर्णपणे बंद करतो. अशा वेळेस नत्र पूर्णपणे बंद न करता नत्र थोडं कमी करून अशा वेळेस तिथे थोडं पोटॅशचं जर प्रमाण वाढलं, जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होत असेल, तर ह्या पद्धतीने आपण तिथे मॅनेज करू शकतोय. असं प्रत्येक स्टेजला झाडाकडे बघून आपल्याला त्या नत्र, स्फुरद, पालाशच्या मात्रा ठरवावं लागतात आणि त्या पद्धतीने चालायचं. जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी होत असेल, तर नत्राचं प्रमाण अजून अधिक ठेवायचं. ह्या पद्धतीने पण नत्र, स्फुरद, पालाश हे प्रत्येक कुठल्याही स्टेजला झाडाला गेलंच पाहिजे. फक्त त्याच्यातली मात्रा कमी जास्त करायची कशी किंवा कुठली ग्रेड वापरायची हे आपण ठरवत असतो. तर त्याच्यावर जर बोलायचं ठरलं तर बरंच काही बोलता येईल. परंतु जर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल तर त्याला पण आपण उत्तर देऊ नक्की. आणि सांगायचं हेच, की मग समजा सुरुवातीच्या काळात नत्र देऊन जर त्याच्यात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर जास्त होत असेल, तर थोडं पालाशचं प्रमाण वाढवायचं. परत फ्लॉवरिंग स्टेजला आपल्याला फॉस्फरसची अधिक गरज असते. त्यावेळेस फॉस्फरसचं प्रमाण थोडं वाढवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला फ्लॉवरिंग जास्त भेटतं.
ओके. ओके. खूप महत्वाची माहिती सांगितलेली आहे सरांनी, की खताचे व्यवस्थापन करताना थोडं निरीक्षण आणि अभ्यासाची गरज आहे. म्हणजे तुमचा लागवडीचा हंगाम, जमीन आणि वेळ याचा विचार करून थोडं खत व्यवस्थापन करावं लागेल. नत्रच पुरत पालाश तर हे प्रत्येक पिकासाठी असते. आणि फ्रूट सेट वगैरे मग त्यावेळेस थोडस कॅल्शियमचं पण प्रमाण. सरांचं कनेक्शन थोडं गेलेलं आहे. आपण परत सर तुम्ही म्यूट आहात सध्या. हा, ओके. हां. हॅलो. हा, मग पुढे जाऊन ज्यावेळेस पॉलिनेशन होत म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट सुरू होते त्यावेळेस पोटॅशचा पण रोल वाढतो. मग तिथे पोटॅश पण आपल्याला वाढवायला लागतं. मग त्यामध्ये पण बऱ्याचशा ग्रेड आजकाल बाजारात उपलब्ध आहेच. तर समजा 12-6-22 म्हणून एक ग्रेड आहे, त्याच्यात पण तिन्ही न्यूट्रिएंट भेटत असतं. तर 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट बरोबर आपण देऊ शकतोय. 5-45-5 म्हणून एक ग्रेड आहे, ती पण ज्यावेळेस आपलं फ्रुट्स हार्वेस्टिंग सुरू होतं त्यावेळेस ती पण चांगल्या पद्धतीने काम करतं. 11-44-11 अशा बऱ्याचशा ग्रेड आहेत. पण ह्या सर्व याच्यात न जाता नंतर पुरत पालाचा एक आपण समतोल जर केला तर तो ऍक्च्युली आपल्या अनुभवाचाच पार्ट आहे, आपल्या प्रॅक्टिसेसचा पार्ट आहे. आणि जसं जसं आपण स्वतः त्यात जातो त्यावेळेस आपल्याला काय दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. सरांचा कनेक्शन थोडा प्रॉब्लेम आहे आणि सर आपल्याला परत थोड्या वेळाने जॉईन होतील. तर सरांनी खूप छान माहिती सांगितली आहे, की खतं देताना हा अनुभव आणि निरीक्षणाचा विषय आहे. पिकाच्या प्रत्येक स्टेजला, प्रत्येक अवस्थेला कोणते खत द्यायचे आणि किती प्रमाणात द्यायचा याचा थोडा अभ्यास केला तर कमी खर्चामध्ये खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल आपल्याला खताचे. हे बऱ्या सर तुम्ही म्यूट आहात सध्या. हॅलो सर, म्यूट आहेत. आवाज येतोय सर? हो, येतोय की येतोय. हा, चालेल. खत व्यवस्थापनाचा काही पार्ट राहिला आहेत का? नाही झाले सर. एक वेगळ्या ते प्रश्नाकडे वळत होते तुमच्या. अच्छा. तर मला एक विचारायचं आहे, की तुम्ही टोमॅटो पिकासाठी जे रोपांची निर्मिती करता, तर तुम्ही रोप विकत आणता की स्वतः तयार करता तिथे शेतामध्ये तुमच्या? नाही, आता आम्ही नर्सरीतच रोप देतो. त्यावेळेस एक नियोजन असतं. सध्या आमच्या टोमॅटोची लागवड जास्त एक साधारणतः 10 ते 12 एकर असते. त्याच्यामुळे अच्छा. साधारणतः एक 3-3, 3.5 एकर चे प्लॉट असतात. मग त्याचं एक सुरुवातीला आम्ही काही तारखा निश्चित करतो. कारण मार्केटला सगळेच म्हणजे सर्व हार्वेस्टिंग एका वेळेस भाव पण कमी जास्त असतात. त्याच्यामुळे साधारणतः एक 15-15 दिवसाच्या अंतराने आम्ही साधारणतः 4 टप्प्यामध्ये लागवड करतो. मग त्यावेळेस कुठल्या व्हरायटी कुठल्या वेळेस आपल्याला लावायच्या आहेत त्याचं एक नियोजन अगोदर फिक्स. त्यानुसार नर्सरीत आगाऊ आम्ही तशी सर्व यादीच दिलेली असते की कुठल्या तारखेला कुठली वाणाची लागवड आहे. आणि मग तुम्ही त्याचं सीडलिंग केव्हा टाकायचं, साधारणतः एक 23 ते 25 दिवसाचं वय जे असतं रोपाचं त्यावेळेस आम्ही ट्रान्सप्लांटिंग करतो. आणि मग ते नर्सरीतच बनवायला देतो. नर्सरीत मग आम्ही त्यामध्ये काही ड्रेंचिंग वगैरे काय आगाऊ ज्या काही अजून द्यायला पाहिजे त्याची पण एक माहिती देत असतो. आणि आमचे मखमलमधलंच नर्सरी पण आहेत, RK हायटेक नर्सरी, तिथे आम्ही रोपं बनवायला देत असतो. ओके. खूप छान माहिती सांगितलेली आहे. रोप निर्मिती सरांचं टोमॅटो उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विकतची रोपं घेण्यापेक्षा स्वतः निर्मिती केलेली केव्हाही चांगली आणि शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायलाच हवा. यानंतर मी अश्विनी मॅमकडे येते. मॅम, टोमॅटो पिकाची लागवड याविषयी आपल्या खेतीबडी ऍपद्वारे काही मार्गदर्शन मिळते का आणि ते कशा प्रकारे? नक्कीच शेतकरी बांधवांनो, आज पीजे सर आपल्याशी जोडलेत आणि सर त्यांचे स्वतः जे सर आता सरांनी जसं सांगितलं 10 ते 12 एकरात सर जवळपास फक्त टोमॅटोचं पीक घेतात आणि त्यांना त्या मागे 3-4 वर्षामध्ये खूप चांगलं उत्पादन मिळते. आणि जसं सरांनी वाणाची आणि खूप सविस्तर अशी ठिबक सिंचनाचा वापर आपण करतो, पण त्यामध्येही आपण इनलाईन पाईपलाईन्स कशा घ्यायच्या आणि त्याने करून कसा फायदा होईल हे सरांनी आपल्याला सांगितलं.
पण जसं जसं आपल्याला भाग माहितीये, सर आज आपल्याकडे नाशिक वरून जोडले, आपले सगळे हे शेतकरी बांधव आपल्याशी वेगवेगळ्या, जसं की पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, अशा वेगवेगळ्या विभागातून आपल्याशी जोडले जातात. आणि तिथल्या जमिनीनुसार, तिथल्या हवामानानुसार किंवा तिथं उपलब्ध होणारे बियाणे, त्याची वाण, ह्यानुसार थोडासा बदल प्रत्येक शेतकऱ्याला तिथे करावा लागतो, जेणेकरून त्याला तिथं अनुकूल असलेलं उत्पादन त्याच्या लागवडीच्या प्रॅक्टिसेस मधून मिळेल. खेतीबडी फार्म हे मोबाईल ऍप्लिकेशन शेतकरी बांधवांनो प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे आणि ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी कनेक्ट करून तुम्हाला टोमॅटो सारख्या कुठलंही पीक असू द्या, त्याच्याविषयी लागणपासून काढणीपर्यंतच्या छोट्या छोट्या गोष्टी, जर आपल्याला वाफा किती बाय कितीचा घ्यायचा आहे किंवा ड्रीपची लाईन करायची आहे ती किती बाय किती, सगळ्यात महत्वाचं खतांचं व्यवस्थापन. आपण माती परीक्षण बघितलं, माती परीक्षण करायचं आहे, पण केल्यानंतर खतांमध्ये किती प्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणात बदल करायचा हे माहिती करून करणं गरजेचं आहे. आणि कुठल्या अवस्थेत कुठलं खत द्यायचं, सरांनी आपल्याला आता वेगवेगळ्या अवस्थेनुसार वेगवेगळी खतांची माहिती दिली. त्याच्यानुसार आपण आपल्या पिकाची, आता जसं आपल्याला माहिती आहे टोमॅटो पिकात वेगवेगळ्या अवस्था आहेत वाढीच्या, त्याच्यानुसार कुठलं खत त्यावेळेस उपयुक्त ठरेल, आपले मातीचा प्रकार कसा आहे किंवा त्याची सुपीकता कशी आहे, हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला ते खत व्यवस्थापन करायचं. तर खेतीबडी फार्म इथे तुम्हाला त्या व्यवस्थापनाचं पूर्ण मार्गदर्शन इथे करून देईल. तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन असू द्या किंवा थेट आमच्या तज्ञांशी जोडून तुमच्या पूर्ण पिकाचं मार्गदर्शन इथं मिळवू शकतात. आणि ते मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी तुम्हाला ह्या मोबाईल ऍप्लिकेशन थ्रू किंवा डायरेक्ट आमच्याशी व्हिडिओ ऑडिओ कॉल करून खेतीबडी तुम्हाला तिथे मदत करेल. इथे तुम्ही तुमच्या शेतासंबंधीचे प्रश्न जे असतील ते थेट आम्हाला इथे ऍप्लिकेशन थ्रू पाठवू शकतात. सल्लागार नावाचं फीचर आहे तिथे, आणि तुमच्या पिकाची जी अवस्था असेल, त्याचा फोटो, कीड रोग असेल तो पाठवून देऊ शकता आणि तिथून तुम्हाला त्या समस्येवर तुमचं समाधान मिळेल. आजच्या वेबिनार मध्ये तर आपण आपले प्रश्न घेणार आहोत, पण त्यानंतरही तुम्हाला तुमच्या कुठल्याही हंगामात जर काही शंका आली तर ती इथं तुम्ही आमच्याशी जोडून त्याची माहिती उपलब्ध करून घेऊ शकता. अशा प्रकारे खेतीबडी फार्म तुम्हाला वेळोवेळी इथे सुविधा उपलब्ध करून देईल. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आजच खेतीबडी फार्म ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या पिकाविषयी कुठलीही समस्या किंवा प्रश्न असेल तर त्याचे समाधान तुम्ही या ॲप मार्फत नक्कीच मिळवू शकता. तर सर, मला पुढच्या प्रश्नाकडे वळते मी, की बहुतेक पिकात सध्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला जातो. तर तुम्ही पण टोमॅटो पिकात प्लास्टिक आच्छादन वापरलेले आहे. यातून तुम्हाला काय फायदे दिसून आले पिकावर? प्लास्टिक मल्चिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हम्म. परंतु आता जर आपल्या भागात जर बघितलं तर प्लास्टिक मल्चिंगचा वापर फक्त एक तण नियंत्रणासाठीच केला जातो. हम्म. आणि तसे बघितलं तर प्लास्टिक मल्चिंगचे अजूनही बरेचसे फायदे आहेत, पण ते कुठल्या कंपनीचं, कुठल्या क्वालिटीचं आपण वापरतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता आम्ही पण जे सध्या वापरलेले आहेत ते पण लोकल कंपनीच आहेत. पण जर त्याचे जर अजूनही जर फायदे जर आपल्याला पाहिजे असतील तर पण त्याच्यात एक दुसरी अडचण अशी आहे की टोमॅटो हे शॉर्ट ड्युरेशनचं क्रॉप आहे आणि मग लोक तेवढ्या दिवसाचाच त्याचा विचार करतात. परंतु जर प्लॅनिंग असेल, समजा टोमॅटो पिकानंतर आपण समजा काही वेलवर्गीय पीक घ्यायचं असेल त्याच बेडवर, त्याच वाफ्यांवर, आणि जर साधारणतः 1 वर्षभर आपण बेड जर तेच वापरणार असेल, साधारणतः एक गिनेगर कंपनी जी इस्रायलची कंपनी आहे, तिचे पण एक मल्टीलेअर 5 लेअरच्या पण प्लास्टिक मल्च येतो आणि ते आणि सध्या आपण जे वापरतो याच्यामध्ये बराचसा फरक आहे. जर गिनेगर सारखं मल्च जर वापरलं तर तुम्हाला बाकीच्या काही सकिंग पेस्ट आहे, परत यूव्हीचा पण फायदा होतो आणि इतर आणि असे बरेचसे फायदे त्याच्यातून आपल्याला प्लास्टिकचे आहेत. पण सध्या आपल्या भागात फक्त एक तण नियंत्रणासाठी आणि बाकी थोडंफार आपण जे म्हणतो बाष्पीभवन वगैरे होऊ नये याचा थोडाफार त्याच्यात फायदा जाणवतोय. पण मल्चिंग हे केलंच पाहिजे आणि त्याच्यातून बरचसं आजकाल मजुरी पण बरीचशी महाग झाली आहे. जर निंदणी वगैरे याचा बराचसा त्याच्यातून खर्च पण वाचतो आणि एक झाड पण आपल्याला वापशामध्ये ठेवायला पण त्याचा एक फायदा होतो. बरोबर. शेतकरी बंधूंनो, सध्या शेती कामासाठी आपल्याकडे बहुतेकदा मजुरांची उपलब्धता नसते. त्यामुळे आच्छादन हा एक चांगला पर्याय आहे तणांचे नियंत्रण करण्यासाठी. तसेच आच्छादनामुळे पिकाचे जमिनीचे जे बाष्पीभवन होते ते कुठेतरी मोठ्या प्रमाणात रोखले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच प्लास्टिक आच्छादनाचा वापर कुठल्याही पिकामध्ये, फक्त टोमॅटो नाही तर इतर पिकामध्ये सुद्धा करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर सर, मी पुढच्या प्रश्नाकडे वळते, की
टोमॅटो पिकाला एका थोड्याशा कालावधीनंतर आधार देणे गरजेचे आहे. तुम्ही सुद्धा पिकाला आधार दिलेला आहे. तर यासाठी काही वेगळं वापरलेलं आहे का उत्पादन किंवा काही? अ, तर मागे खत नियोजनाच्या ह्याच्यात एक गोष्ट राहून गेली, की हं, ज्यावेळेस आपण सुरुवातीला खतांचा वापर करतो, त्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ बरोबर आपल्याला तेवढेच फुटवे पण गरजेचे असतात. हं, हं, जेवढे फुटवे जास्त, जेवढं त्याच्यातून आपल्याला फ्लॉवरिंग आणि फ्रुट जास्त येतात आणि हं, त्याचा डायरेक्ट संबंध हा आपल्या उत्पादनाशी येतो. म्हणजे उत्पादकता किती असावी याच्याशी पण येतो. हं, त्याच्यामुळे हं, सुरुवातीच्या काळाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप जर जास्त झालं, तर फुटवे खूप कमी भेटतात हं, आणि तिथे काही अडचणी येऊ शकतात. मग तेच आता बांधणीचा जो विषय निघाला त्याच्याशीच ते पण गोष्ट रिलेटेड आहे. हं, हं, ज्यावेळेस आपलं फुटवे प्रॉपर होत असतात, त्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, पण आपण फक्त एकच फांटी वरती वाढत जाते अशा पद्धतीने होत नाही आणि असं जर झालं तर मग त्याला बांधणी लवकर करावं लागते. बरोबर. अ, तर बांधणीसाठी साधारणतः एक 25 दिवसाच्या आसपास अ, झाड बऱ्यापैकी त्याला 2-3 ब्रांचेस पण आलेले असतात आणि साधारणतः एक फुटाच्या आसपास त्याची हाईट पण होते 1 ते 1.25 फूट. ते साधारणतः 1.5 फुटापर्यंत. त्यावेळेस सुरुवातीला फक्त झाडाला एक आधार देण्यासाठी आता जर सुतळींचा जर बाजारभाव बघितला, सुतळी खूपच महाग झालेली आहे. हं, तर हं, एक प्लास्टिकचं नायलॉन टाइप जे मटेरियल येतं, हं, हं, ते सुरुवातीला त्याला एकच पदर द्यावा लागतो. हं, फक्त हं, आधारासाठी, की वारा वगैरे जास्त आलं, तर मग झाड कोलमडू नये आणि त्याची हालचाल जास्त होऊ नये. म्हणून सुरुवातीला एक पदर द्यावा लागतो. त्या ठिकाणी आम्ही ते सफेद जे जसं तुम्ही फोटोत बघताय नायलॉन येतं, हं, त्या नायलॉनचा वापर करतो. दुसरी बांधणी साधारणतः 40 ते 40-42 दिवसात दुसरी बांधणी येते. त्यावेळेस बरेचसे ब्रँचेस असतात झाडाला, एक साधारणतः 8-8, 10-10 ब्रँचेस असतात. हं. मग त्यावेळेस फक्त आम्ही एक करतो, की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, की आमच्या त्याच्यात 2 तारा आहे. झाडाची लागवड जरी एक सिंगल ओळ पद्धतीने सरांचं कनेक्शन गेलेलं आहे. आपण थोड्या वेळाने परत जॉइन होऊया. सर होतील आपल्याला जॉइन. तोपर्यंत मी अश्विनी मॅमकडे येते. हॅलो सर, आवाज येतोय तुम्हाला? हां, येतोय. हां, हां. चालेल. बोला सर. आपलं याच्यावरच बोलणं चाललं होतं, की आधार देणे 40 हां, ते सुतळीचा वापर. हां. तर तेच सुरुवातीला प्लास्टिकचं जे नायलॉन येतं, सफेद नायलॉन, त्याचा वापर होतो आणि नंतर दुसऱ्या बांधणीला ज्यावेळेस 7-8 ब्रँचेस येतात, त्यावेळेस आम्ही सुतळीचाच वापर करतो मग. अच्छा. तर शेतकरी आधार बंधूंनो. देणं पण फार महत्वाची गोष्ट आहे. हं, हं, हं. कारण जे परत हवा वगैरे यापासून त्याचा निश्चित जर जास्त हवा लागली तर फ्लॉवर ड्रॉपिंगला वगैरे पण प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे झाडाची बांधणी ही खूप वेळेत झाली पाहिजे. पहिली बांधणी साधारणतः एक 25 दिवसाच्या आसपास, दुसरी बांधणी साधारणतः एक 40-45 दिवसानंतर आणि हं, नंतर तिसरी, चौथी बांधणी जशी झाडाची ग्रोथ होत असते त्या पद्धतीने कंटिन्यू बांधावं लागतं. हं, हं. तर शेतकरी बंधूंनो, फळांची जर चांगली प्रत मिळवायची असेल, तर तुम्हाला बांधणी करणं खूप गरजेचं आहे. खूप चांगली माहिती सरांनी इथे दिलेली आहे. त्यानंतर मला सर विचारायचंय, की टोमॅटो पिकाच्या जे चांगल्या वाढीसाठी तुम्ही वेगळ्या अशा काही फवारण्या करता का पिकावर? अ, वाढीचा संबंध तसा फवारणीशी फार कमी आहे. हं, हं, हं. परंतु काही वेळेस आपल्याला इतर मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा किंवा मग NPK 19-19 म्हणा किंवा 052-34 यांच्या फवारण्या कराव्या लागतात हं, हं. गरजेनुसार. वाढ ही पूर्णतः तुमच्या फर्टिगेशनवरच डिपेंड आहे. हं, हं. परंतु काही वेळेस जर आपल्याला समजा झिंकची डेफिशियन्सी आहे किंवा फेरसची डेफिशियन्सी आहे, तर मग फर्टिगेशन थ्रू पण आणि वरतून पण फवारणीतून आम्ही त्याचा वापर करतो. हं, थोडंफार हं. पी-जी-आर जर जास्तच जर झाडाची ग्रोथ खूपच जास्त वाटत असेल, हं, हं. तर मग व्हेस्पासारखं एक औषध आहे हं, हं. किंवा काही लोक लिओसिनचा पण वापर करतात हं, हं. किंवा त्यातलेच पुढील अजून काही त्यातलेच घटक आहेत, त्याचा पण वापर केला जातो. तर झाडाची वाढ थांबवणं किंवा काही वेळेस वाढ थांबली तर पुन्हा सुरू करणं, यावेळेस थोडासा न्यूट्रिशनचा वापर केला जातो. हं, हं, हं. मग काही वेळेस नायट्रोबेन्झिन आता बऱ्याचशा ठिकाणी बॅन आहेत, पण नायट्रोबेन्झिन सारखे फ्लॉवरिंग स्टेजला पण त्याचा वापर केला जातो.
इतर गोष्टी बऱ्याचशा आहेत त्याच्यात. काही लोक जिब्रेलिक ऍसिड बेस काही प्रोडक्ट आहे त्याचा पण एक साईजसाठी वगैरे वापर केला जातो. बाकी कॅल्शियम बोरॉन याच्या पण फवारण्यांमधून त्याचा वापर वेळोवेळी होत असतो. पॉलिनेशनच्या वेळेस ज्यावेळेस फ्लावर ड्रॅपिंग ज्यावेळेस साधारणतः 40 ते 45 दिवसाचा कालावधी असतो, तिथे फुलं लागण्याची वेळ असते, त्यावेळेस तर ते फुलाचं फुलाचं फळामध्ये रूपांतर होणं पण तेवढंच गरजेचं असतं. अशा वेळेस कॅल्शियम बोरॉन यांच्या पण फवारण्या दिल्या जातात. बाकी मग जास्तीत जास्त मॅनेजमेंट ही आपली फर्टिगेशन मधूनच पूर्ण होत असते. ओके. तर शेतकरी बंधूंनो, सर जास्तीत जास्त खते फर्टिगेशन पासून पूर्ण होत असली तरी काही संवेदनशील अवस्था असतात पिकाच्या. त्याच्यामध्ये वेगळ्या फवारण्या करणे फार गरजेचे आहे. जसं फुलधारणा, फळधारणा, फळ लागण अवस्था. तर यावेळेस सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा इतर अन्नद्रव्यांचा, दुय्यम वगैरे अन्नद्रव्यांचा फवारणी करणे खूप फायदेशीर ठरते. यानंतर मी अश्विनी मॅम तुमच्याकडे येत आहे की मागील काही वर्षामध्ये टोमॅटो पिकात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तर यासाठी काही सुरुवातीपासून उपाययोजना करता येईल का? नक्कीच शेतकरी बांधवांनो, जसं झाडाला आधार देणे किंवा खताचं योग्य व्यवस्थापन करणे, पाणी नियोजन करणे, ह्या गोष्टींबरोबर आपल्याला माहिती आहे की टोमॅटो सारख्या संवेदनशील पिकामध्ये खूप जास्त प्रमाणात किडींचा रोगाचा प्रादुर्भाव होतो. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या तापमानात खूप जास्त बदल होत आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे सर्वत्र मागच्या 1-15 दिवसात खूप जास्त सगळीकडे पाऊस झाला, नंतर उघडीप झाली पावसाची, बऱ्याच ठिकाणी वापसा कंडिशन आली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता थंडी थोडीशी पडायला सुरुवात झाली. रस शोषक किडींचा खूप जास्त प्रादुर्भाव. पण रस शोषक कीड वाढतात, पण आपल्याला जसं आता विचारलं रुपाली मॅडमने की विषाणूजन्य रोग हे टोमॅटो पिकात एक 15 ते 20 प्रकारचे वेगवेगळे येतात. आता हे विषाणूजन्यच रोग आहे आपल्याला सतत कळत नाही, कारण विषाणू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. पण त्यांची जी लक्षणे असतात त्या लक्षणामध्ये आपण बघू शकतो की पानं मुरगळणे, त्याच्या कडा करपणे किंवा पिवळसर ठिपके पडणे. इव्हन जेव्हा आपली टोमॅटोची फळं तयार होतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला चट्टे पडल्यासारखी दिसतात आणि झाड आपलं एक असं कोलमडल्यासारखं आणि वाढ खुंटलेलं दिसायला लागतं खूप जास्त प्रमाणात. आपल्याला सगळ्यांना माहितीये चुडा मुडा एक रोग आहे, हा सगळ्यांनाच माहितीये. तो सुद्धा एक विषाणूजन्यच रोग आहे. मग ह्या रोगांचा जो प्रसार आहे मुख्यत्वे होतो तो रस शोषक किडी. म्हणजे हा जरी विषाणूमुळे होत असेल, पण ह्याचं खूप जास्त प्रमाणात प्रसरण जे होतं एका झाडापासून दुसऱ्या, ते रस शोषक किडी, जसं की आपल्याला माहिती आहे मावा आहे, फुलकिडी आहे, पांढरी माशी आहे. ह्या रस शोषक किडींमुळे ह्यांचा प्रादुर्भाव होतो. मग आपल्याला ह्या रोगांचं नियंत्रण करायचं असेल तर किडींवर नियंत्रण आधी मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण शेतकरी बांधवांनो प्रतिबंधात्मक उपायाचा म्हणजे आपण लागण केल्यापासून आपला एक फवारणीचं वेळापत्रक आपण तयार ठेवायचं, ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या दिवसामध्ये आपल्याला जैव कीडनाशकाचा आणि जैव बुरशीनाशकाचा दोन्ही वापर करायचा. त्यामध्ये आर्या बायोलाईफ कंपनीचे आपल्याला विविध प्रोडक्ट इथं उपलब्ध असतील किंवा आपण कुठल्याही कंपनीचे वापरू शकता, पण त्यामध्ये BVM असणं गरजेचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे बिव्हेरिया, मेटारायझियम, व्हर्टिसिलियम यांचा वापर करायचा. आर्या बायोलाईफचं प्रोटेक्टम नावाचं एक रस शोषक किडीसाठी उत्तम असं उत्पादन आहे. आपण त्यावर त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. त्याच्या पुढची स्टेज सांगायची झाली तर जसं मी म्हणलं की आपल्याला बॅसिलस याचा वापर करू शकतो आपण. सिडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा आहे. ट्रायकोडर्माचा तर शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून वापर केलाच पाहिजे, ज्याच्यामुळे सूत्रकृमी असो किंवा विविध रोग असो ह्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवतात. मग अशा सगळ्या प्रकारच्या रोगांवर नियंत्रण होण्यासाठी आपण ह्याचा वापर करायचा. शेतकरी बांधवांनो, एक ठराविक रस शोषक किडीची पातळी ओलांडली की मग आपण रासायनिक नियंत्रणावर जाऊ शकतो. रासायनिक मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टाटामिडा असू द्या, कॉन्फिडर आहे ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड असतं. त्यानंतर अबामेक्टिन जे आहे, जे लीफ मायनर सारख्या किडीसाठी जी पाने गुंडाळणारी अळी असते तिच्यासाठी उपयुक्त असतं ते अबामेन, किंवा वेगवेगळ्या कंपनीचे सिंजेंटा असो, बायर असो, कुठलंही असो ज्याचा आपल्याला रिझल्ट माहितीये, किंवा जी लेबल क्लेम इन्सेक्टिसाइड्स म्हणतो की त्यांचाच आपण वापर करायचा आहे आणि अशा वेगवेगळ्या किडींचा आपल्याला वापर करायचा. आता जसं मी सांगितलं करपा आहे, विषाणूजन्य रोग आहे, त्याच्यासाठी तुम्ही ट्रायकोडर्मा आहे, तर आर्या बायोलाईफचं ट्रायकोपेम, आर्या बायोलाईफ बॅसिप्रो अशी वेगवेगळी उत्पादनं उपलब्ध आहेत जी तुम्ही आमच्याकडूनही मागून घेऊ शकता किंवा तुम्हाला ती बाजारातही उपलब्ध होतील. पण एक पातळी ठराविक झाल्यानंतर आपल्याला माहिती की जसं जैव बुरशीनाशकांचा पण आपल्याला वापर करावा लागतो रासायनिक. त्याच्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड वापरता येईल, मॅन्कोझेब वापरावं लागेल.
तर ह्या सगळ्यांचा आपल्याला समतोल वापर करून एक फवारणीचं योग्य नियोजन करून टोमॅटो सारख्या पिकात ह्या विषाणूजन्य रोगावर आपण नक्कीच आळा बसू शकतो, जेणेकरून फळांची नंतर होणारे जे नुकसान असते त्याची जी गुणवत्ता खालावली जाते हे टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनो हे आपल्याला वेळोवेळी इथं व्यवस्थापन करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण टोमॅटो पिकात एक रोग आणि किडींवर चांगल्या प्रकारे नियंत्रण इथे मिळवू शकतो. छान माहिती मॅडमने दिली आहे सध्या आपल्याला, की विषाणूजन्य रोगांना नंतर हे करण्यापेक्षा, त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा सुरुवातीला जर थोडी काळजी घेतली तर ते रोग येण्यापासून आपल्याला टाळता येते. आणि या रोगाला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सुरुवातीलाच रासायनिक उपाय करण्यापेक्षा जे जैविक उपाय आहेत त्याचा अगोदर वापर करावा आणि नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच गरज असेल तेव्हाच रासायनिक उपायांचा अवलंब करावा. याच्यानंतर मी सर तुमच्याकडे येते, की सध्या तुम्ही टोमॅटोचे सरासरी किती उत्पादन घेताय आणि काढणी करताना काही काळजी घेता का, जेणेकरून टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळेल? हॅलो. सर प्रश्न ऐकू आला सर माझा? हा, एकदा सांगा परत. तुम्ही सध्या टोमॅटोचे सरासरी किती उत्पन्न घेता अच्छा, अच्छा. आणि काढणी करताना काही वेगळी काळजी घेता का, की जेणेकरून बाजारात त्या मालाला चांगला भाव मिळेल? हा, नक्कीच. त्या मार्केटला आता सध्या कुठल्या मार्केटला कशा पद्धतीचा माल पाहिजे, म्हणजे त्याचा कलर म्हणा, वजन म्हणा किंवा आकार, त्यानुसार ते हार्वेस्टिंग करावी लागते. तर उत्पन्न जर सांगितलं तर प्रत्येक वर्ष व्हॅरी असतं बऱ्यापैकी. आता ह्या वर्षी जर बघितलं तर अनइव्हन टेम्परेचर, मध्येच खूप पाऊस पडतोय, मध्येच उघडतोय, मध्येच थंडी वाढते, परत टेम्परेचर पण वाढतं. ह्यामध्ये जर आमच्या भागात जर सध्या बघितलं तर बऱ्यापैकी पानं खराब झालेली आहे. बऱ्याच लोकांनी त्याची काळजी पण घेऊनही काही ठिकाणी तिथं पाहिजे तसं नियोजन करता येत नाहीये. तर उत्पन्न ह्या वर्षी मागील 3-4 वर्षाच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी आहेत. म्हणजे जर तुम्ही बाजारभाव ऐकत असाल तर नक्कीच पुरवठा खूप कमी आहे. मागणी खूप जास्त आहे. त्यामुळे निश्चित बाजारभाव वाढलेले आहे. परंतु उत्पादन साधारणतः एकरात जर तुम्ही सरासरी बघितलं तर साधारणतः एक 30 टनापासून तर 60 टनापर्यंत एक साधारणतः उत्पादन मिळत असतं. आणि काही शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसेस खूपच चांगल्या आहे. म्हणजे अक्षरशः 90-90, 100-100 टन एकरामध्ये पण उत्पादन लोकांनी घेतलेलं आहे. मी सुद्धा साधारणतः एक 92 टनापर्यंत उत्पादन एक साधारणतः 8 एक वर्षापूर्वी घेतलेलं आहे. पण मागच्या 3-4 वर्षाचं जर ॲव्हरेज जर बघितलं तर साधारणतः 40 टनाच्या आसपास उत्पादन मिळतंय. 40 ते 50 टन. आणि ह्या वर्षीचा जर विचार केला तर साधारणतः एक 25 ते 40 टन किंवा 25 ते मॅक्सिमम 50 टन एवढंच उत्पादन भेटतंय. आणि मग त्यानुसार ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो, तर मग आपण समजा मुंबईसारख्या भागात जर तशा जर व्यापाऱ्याला माल देणारा असेल, तर त्याला पूर्ण लाल कलर आलेला टोमॅटो द्यावा लागतो. बांगलादेश वगैरे अशा जर लांब ठिकाणी जाणार असेल, तर पूर्ण लाल कलर त्यांना चालत नाही. कारण ते प्रवासात एक 4-5 दिवस असतो टोमॅटो आणि मग तो खराब होण्याचे चान्सेस असतात. तर एक अर्धवट कवडी फुटलेला जसं म्हणतो आपण त्याला, अर्धवट लाल रंग आलेला, असे टोमॅटो त्या लोकांना लागतात. मग काही लोकांना, काही व्यापाऱ्यांना खूप जास्त साईज असेल तर ती पण चालत नाही. मग अशा वेळेस आपण सुरुवातीला जी फ्रूट साईज ज्यावेळेस जास्त असते, मग ते मुंबईसारख्या व्यापाऱ्यांना देणं. नंतर एक चांगली ॲव्हरेज साईज झालं, मग एक्सपोर्टवाले पण बरेचसे व्यापारी इकडे असतात. तर आम्ही नाशिक मार्केट, पिंपळगाव मार्केट किंवा गिरणारा मार्केट हे आम्हाला इथे जवळ आहेत. बऱ्यापैकी व्यापाऱ्यांची रेलचेल तिथं बरेचशी असते. मग कुठल्या व्यापाऱ्याला माल द्यायचा आहे त्याच्यानुसार मग ते आम्ही काढणी करतो. मग ते 1 दिवसाआड काढणी करायची का 2 दिवसाआड, तर त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं जातं. आणि कुठल्या व्यापाऱ्यांचे सध्या रेट कसे चालू आहेत, काय, हे सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्या पद्धतीने काढणी करावी लागते. ओके. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही तुमचा शेतमाल कुठे पाठवताय, कुठल्या मार्केटला किंवा बाजारात पाठवताय, त्याच्यानुसार हे उद्देश लक्षात ठेवून मालाची काढणी करणे खूप गरजेचे आहे. कारण काही बाजारपेठेमध्ये खूप पिकलेला माल किंवा लाल रंगाचा टोमॅटो चालत नाही, तर काही याच्यामध्ये त्याचा आकार हा व्यवस्थित असायला हवा असतो. तर तुम्ही जर बाजारपेठेचा अभ्यास करून थोडा त्याच्यानुसार मालाची काढणी करणे खूप गरजेचे आहे. सर, मला एक शेवटचा प्रश्न घेऊन आले मी तुमच्याकडे,
की सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अडचण आहे ते बाजारभावातील चढ-उतार. जेव्हा तुम्ही टोमॅटो लागवडीकडे वळलात, तेव्हा तुम्हालाही अशा समस्या आल्या का? आणि तुम्ही यातून कसे मार्ग काढता? बाजारभावातील जे चढ-उतार आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी? निश्चित टोमॅटोचा बाजारभाव हा आपल्या हातात नक्कीच नाहीये. हं, परंतु ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट वारंवार करतो, हं, त्यावेळेस आपला अनुभवच आपला मोठा गुरु असतो हं, हं, आणि मग कुठल्या कालावधीत लागवड केली, तर तो माल केव्हा काढणीसाठी येतो आणि त्यावेळेस बाजारात त्याची मागणी किती आहे, कुठल्या राज्यांमध्ये व्यापारी त्याची मागणी आहे किंवा मग प्रत्येक राज्यात जर आपण बघितलं तर लोकल टोमॅटो हा होत असतो. मग आपल्याला लागवड करताना की आपला माल काढणीस केव्हा येणार आहे, कुठल्या महिन्यात येणार आहे, त्यावेळेस जर भारतात जर विचार केला तर इतर राज्यांमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन कुठल्या राज्यांची असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. ते जर बघितलं तर साधारणतः एक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून साधारणतः 25 ऑगस्टपर्यंत किंवा 20 ऑगस्टपर्यंत किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जर लागवड केली आमच्या इकडे त्याला नागपंचमीची लागवड म्हणतात. तर त्यावेळेस जर लागवड केली तर बऱ्यापैकी भाव भेटतो. पण बऱ्याच वेळेस म्हणजे अक्षरशः आता काही 1-1.5 महिन्यापूर्वी अक्षरशः ₹50-60 कॅरेटला सुद्धा भाव होता आणि नोटबंदीच्या काळात पण 20-20, 40-40 रुपयांनी पण टोमॅटो दिलेले आहेत. तर आता टोमॅटोत बाजारभाव हा निश्चित आपल्या हातात नाहीये. परंतु आपला माल कुठल्या महिन्यात येणार आणि त्यावेळेस बाजारात किती मागणी असणार 1-2 वर्ष ज्यावेळेस आपण स्वतः टोमॅटो करतो, त्याच वेळेस ते आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार आपलं नियोजन आपण करायचं असतं. बाजारभाव निश्चित कोणाच्याच हातात नाहीये. परंतु टोमॅटो पीक हे 4 महिन्याचं पीक आहे आणि कमीत कमी आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करतो, तेवढं कमीत कमी त्याच्यातून आपल्याला नाही काही ते एकरात 10-20 हजार रुपये कमीत कमी आपल्याला शिल्लक राहील, असं टोमॅटो पीक आहे. जर अभ्यास केला किंवा तुलना केली, तर आता द्राक्ष पण नाशिकमध्ये आमच्याकडे सगळं द्राक्षासाठीच प्रसिद्ध आहे. तर सगळीकडे जर बघितलं, तर काही लोक एक्सपोर्ट पण करतात. पण ठराविक काही जिल्हे आणि काही गावं जर आता सोडले, तर आमच्या भागात पण बऱ्यापैकी उत्पादन बरचसं कमी होत चाललंय. एक साधारणतः 70 ते 100 क्विंटलपर्यंत द्राक्ष निघतात आणि जर त्याच्यात काही नैसर्गिक आपत्ती आली, तर हातात काही एक राहत नाही. तर बऱ्यापैकी आमच्या भागातले लोक सुद्धा आता मुख्य पीक म्हणून टोमॅटोकडे वळायला लागलेले आहेत. नगदी पीक म्हणून त्याच्याकडे बघताय. बाजारभाव हा निश्चित कमी जास्त होत असतो. परंतु नुकसान होण्याचे चान्सेस खूपच कमी आहे त्याच्यात. जर तुलना इतर पिकांशी केली तर टोमॅटो निश्चित नगदी पीक म्हणून त्याच्याकडे बघता येईल. आणि मागच्या 4 वर्षात जर बघितलं, तर साधारणतः ॲव्हरेज जरी काढला तुम्ही, तर एक ₹15 ते ₹20 किलोचे दर हे मिळत आहे आणि साधारणतः तुम्ही 30 टन जरी धरलं आणि ₹20 जरी म्हटलं, तरी एकरात एक 5 ते 6 लाख रुपये आरामशीर होता. लाख, दीड लाख रुपये, 2 लाखापर्यंत खर्च होतो आणि निश्चित टोमॅटो चांगलं उत्पन्न मिळवून देणारं पीक सध्या आमच्या भागात ठरतंय. तर शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे बाजारभाव जरी आपल्या हातात नसेल, तरी आपण कुठल्या महिन्यात लागवड करतो आणि कोणत्या महिन्यात आणि त्याला चांगला भाव मिळणार आहे, तसेच इतर राज्यांचा अभ्यास, मागणी कोणत्या राज्यात जास्त असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि टोमॅटो असे पीक आहे, की जरी माल म्हणजे बाजारभाव कमी मिळाला तरी नुकसान असं फारसं होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे वळल्यास खूपच चांगली संधी त्यांना उपलब्ध होणार आहे. अ, मी यानंतर अश्विनी मॅमकडे येते. मॅम, खेतीबडी सोबत जर काही शेतकऱ्यांना जोडायचं असेल, तर त्यांनी कशाप्रकारे संपर्क करावा? आणि सध्या कोणकोणत्या सुविधा खेतीबडी शेतकऱ्यांसाठी देते? नक्कीच शेतकरी बांधवांनो, आज आपल्याला पिंगळे सरांनी टोमॅटो पीक विषयी खरंच खूप छान उत्तम माहिती दिली. छोट्या छोट्या गोष्टी सरांनी सांगितल्यात. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट आलेत, आपण ते पण घेऊयात लगेच. त्याचबरोबर मी सांगू इच्छिते की खेतीबडीशी तुम्हाला पुन्हा जोडण्यासाठी सध्या आपले वेगवेगळ्या पॅकेजेस आणि सुविधा चालू आहेत. ज्या कोणी शेतकऱ्यांना ह्या सर्व्हिसेस घ्यायच्या, तिथे मी माहिती पण दिली आहे. त्याच्यामध्ये मी जसं आधी सांगितलं, वैयक्तिक वेळापत्रक असू द्या, तुमच्या खर्चात कशी आपल्याला बचत करता येईल आणि उत्पादनात आपल्याला जास्तीत जास्त वाढ कशी करता येईल. आणि त्याचबरोबर आपण सध्या भौगोलिक माहिती प्रणाली, ज्यालाच आपण GIS असं म्हणतो, ह्याचा आपण इथे वापर करणार आहोत. सॅटेलाइटचा उपयोग घेऊन आपण पिकांचं निरीक्षण करणार आहोत शेतकरी बांधवांनो, जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्या पिकासाठीच खताचं असू द्या,
कीड रोगाचं असो मार्गदर्शन हे इथं बसल्यावर व्यवस्थित प्रमाणे करून देणार आहोत. आज बरेचशे शेतकऱ्यांनी आपली सर्व्हिस घेतली आहे आणि त्यांना त्याचा चांगला रिझल्ट दिसून येत आहे. तुम्ही पण या पॅकेजशी जोडू शकता. सध्या दिवाळीच्या दसऱ्याच्या आपण ऑफर देत आहोत शेतकऱ्यांसाठी. तुम्ही कमी दरामध्ये तुमच्यासाठी हे सवलत पॅकेज घेऊ शकता आणि तुमच्या पिकाचं जास्तीत जास्त इथं उत्पादन काढू शकता. ह्या सर्व्हिस विषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला परत इथं संपर्क करू शकाल. आमचे तज्ञ आणि मार्गदर्शक तुम्हाला व्यवस्थित त्याविषयी मार्गदर्शन करतील. तर ह्या पद्धतीने तुम्ही संजीवन जे पॅकेज आहे आपलं कृषीचं ते इथे घेऊन शेतकरी बांधवांनो आमच्याशी जोडले जाऊ शकतात. तर शेतकरी बंधूंनो, या संधीचा नक्कीच लाभ घ्या. यानंतर मी काही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळणार आहे. तर एक कल्पेश पाटील म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय की टोमॅटो पीक हे फळमाशीमुळे जास्त त्रासदायक झालेले आहे. तर यावर काही उपाय आहे का? सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. फळमाशीसाठी. फळमाशी तसं बघितलं तर फळमाशीचा प्रादुर्भाव ह्या भागात आमच्याकडे फारच कमी जाणवतो. आळी वगैरे आहेत. त्याच्यासाठी आपण सुरुवातीच्या काळात सकिंग पेस्ट सोबत काही ड्रिंचिंग वगैरे जर दिल्यात, साधारणतः एक 15-20 दिवसाने व्हॅल्युम फ्लेक्सी म्हणून जे येतं सिजेंटाचं, त्याचा सकिंग पेस्टला पण फायदा होतो. ऍम्प्लिगो सारखे काही औषधं आहेत. त्याचा पण थोडंसं सुरुवातीच्या काळात जर आपण येलो स्टिकी ट्रॅप किंवा डेल्टा ट्रॅप असा जर वापर केला तर थोडं एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टीने पण त्याचा फायदा होईलच. परत डायपेल सारखं पण बीटी गाठातले आपण औषधं तिथे फवारू शकतोय. आणि फळमाशी म्हणता येणार नाही, त्यांना नक्की काय विचारायचं थोडं कन्फ्युजन पण असू शकतंय. पण तरीही ह्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या निश्चित फायद्याच्या होऊ शकताय, की तुम्ही थोडे ट्रॅपचा पण वापर जर केला तर. आणि परत स्लेअर प्रो सारखं पण एक औषध आहे की जे त्याचं ड्रिंचिंग केलं तर काही गोष्टी त्याच्यातून आपल्याला नियंत्रणात आणता येतील. ओके, धन्यवाद सर. इथे एक नोट ऍड करू इच्छिते. सरांनी म्हणलं तसं तर फळमाशी म्हणू शकतो किंवा त्याला आपण फळ पोखरणारी कीड असू शकते ती. टोमॅटो पिकामध्ये जसं आपल्याला माहितीये हेलिकोवर्पा गटातील अळी असते ती त्या किंवा पतंग असतो तो फळांमध्ये जाऊन खातो तो फळातला भाग ती अळी आणि नुकसान करते. सरांनी दिलं तसं आपल्याला वेगवेगळे इन्सेक्टिसाइड जे आहेत ते आपण वापरू शकतो. येस, ड्रेंचिंग जर केली तर त्यातून आपल्याला नक्कीच फायदा होतो. आणि त्यासोबत आपण फेम किंवा टाकून आपल्याला सगळ्यांना माहितीये त्याच्यानंतर रिम्बोस्टार आहे अशी अळीवर्गीय गटातल्या ज्या किडी असतात त्यांच्या नियंत्रणासाठी ही इन्सेक्टिसाइड किंवा आपण जे म्हणू शकतो औषधे उपलब्ध आहेत त्यांचा वापर तुम्ही शेतकरी बांधव इथं करू शकता. आणि ट्रॅप जसं सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप्स बाजारात अवेलेबल असतात किडींनुसार, ते तुम्ही जर लावले तर नक्कीच तुम्हाला तिथे त्याचा फायदा होईल. आणि ह्या रसायनांचा एकाच ह्याचा वापर न करता अदलून बदलून आपण जरी रसायन कीटनाशक वापरली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळण्यासाठी फायदा होईल. धन्यवाद मॅडम. पुढचा प्रश्न आहे विशाल नाळे यांच्याकडनं की बुरशीनाशकाबद्दल सविस्तरपणे माहिती मिळावी. सर, तुम्ही कुठले बुरशीनाशक वापरता याबद्दल त्यांना थोडी माहिती हवी आहे. बुरशीनाशक जर म्हटलं तर आपण झाडाच्या स्टेजनुसार त्याचा वापर केला पाहिजे. सुरुवातीलाच खूप महागडे बुरशीनाशक किंवा आणि बुरशीनाशक वापरताना साधारणतः कुठल्या गटातले बुरशीनाशक वापरतोय आपण त्याचा एक थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला गट आलटून पालटून वापरले पाहिजे. निश्चितच थोडासा हवामानाचा जर अंदाज असेल तर जर कधी पाऊस येणार असेल तर आपण जसं सांगू शकतोय की प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर. तर आंतरप्रवाही औषधांचा वापर जर आपल्याला अंदाज आहे की पुढचे 3-4 दिवस पाऊस येणार आहे त्यावेळेस आंतरप्रवाही औषधांचा वापर केला पाहिजे. त्यामध्ये मग समजा कर्जत सारखे रिडोमिल सारखे औषधं आहेत त्याचा पण आपण वापर करू शकतोय. फॅन्टिक यम सारखं पण औषध आहे. आणि मग कॉन्टॅक्ट फंगिसाइड जसे कॉपर आहे, सीओसी आहेत, रेडीबोर्डचा पण वापर करू शकतो आहे. त्यात कॉन्टॅक्टमध्ये अँट्राकॉल सारखं आहे. परत ट्रायसायक्लोझोल पण आपण जर कधी कधी थोडा तुरळक प्रमाणात पाऊस येत असतो त्यावेळेस शेंड्यातल्या करपा वाढण्याचे चान्सेस आहे. अशा वेळेस मल्टीमायसिन बरोबर कॉपर, परत ट्रायसायक्लोझोल गटातले औषधं Z78 आहेत, परत सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ऍसिड सारखे पण फवारण्या आपण करू शकतोय. तर वातावरण कसं आहे आणि आपल्याला कुठल्या याच्यासाठी त्याची फवारणी घ्यायची आहे. लुणाचा पण आता बऱ्यापैकी वापर
अॅग्रेसिव्ह, लुना, मेरिऑन यांचा पण वापर आता टोमॅटो मध्ये व्हायला लागलाय. आणि त्या पद्धतीने 2-3 जर कॉन्टॅक्ट स्प्रे झाले तर एक 8-10 दिवसानंतर एखादा सिस्टमिक फंगिसाइडचा पण वापर मध्ये केला पाहिजे आपण. या पद्धतीने आपलं नियोजन त्याच्यासाठी आपल्याला त्याची नोंद ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस कधी पाऊस वगैरे आला तर आपले मागचे 4-5 स्प्रे कुठले गेलेले आहेत, मग कुठल्या गटातलं औषध गेलं पाहिजे याचा थोडा अभ्यास करून नियोजन करता येईल. धन्यवाद सर. एक प्रश्न आहे म्हणजे दोन आपल्या शेतकऱ्यांनी एकसारखे प्रश्न विचारलेले की विठ्ठल राजपाळ यांनी विचारले की व्हरायटी कोणती चांगली आहे व एकरी किती कॅरेट मिळेल. आणि दुसरे आहेत संजय सुतार यांनी सुद्धा जातीबद्दल विचारले की सध्या लागवडीसाठी कोणती जात उत्तम आहे व्हरायटी टोमॅटोची. तर कुठल्या हंगामात आपण टोमॅटो लावणार आहे, तर साधारणतः आमच्याकडे एक उन्हाळ्यात सुद्धा टोमॅटो होतो. म्हणजे मार्च, एप्रिल, मे मध्ये ज्याची लागवड होते. त्यावेळेस एक 10-57 म्हणून आणि एक 62-42 सिजंटाचे 2 वाहनं आम्ही करतो. आमच्या भागात त्याचा चांगला परफॉर्मन्स मिळतो. आणि जर रब्बी आता ह्या जर हंगामात बघितलं तर ते आता कुठल्या भागात कुठल्या व्हरायट्या जास्त चालतात, तर थोडासा मागच्या 1-2 वर्षाचा काही शेतकऱ्यांचा अनुभव याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आमच्याकडे सध्या आता 225, योगी 35, अनिशा, केशर, परत ओमनिया 1074, 2048 या व्हरायट्या चांगल्या पद्धतीने उत्पादन देत आहे. आणि त्याचा अभ्यास करून किंवा काही शेतकऱ्यांचा अनुभव बघून व्हरायटी निवडावी. ओके. धन्यवाद सर. एक परत प्रश्न आहे गोरख गाडे यांचा की चालू वर्षात नाग अळीचा त्रास जास्त जाणवत आहे, तर यावर काही उपाय आहे का? नाग अळीचं नियोजन हे सुरुवातीपासूनच केलं पाहिजे. फक्त करताना जसं एक 4-5 दिवसाचे लागवडीनंतर आपण स्टेप बाय स्टेप इन्सेक्टिसाइडचा वापर केला पाहिजे. सुरुवातीला समजा जसं कॉन्फिडर आहेत. नंतर आपण कार्टापचा वापर करू शकतोय. परत नाग अळी म्हणजे सकिंग पेस्टसाठी व्हॅल्युम फ्लेक्झी जर आपण ड्रिंचिंग केलं सिजिंटाचं, तर एकरी 200 ml त्याचं प्रमाण आहे. त्याच्याने पण बरचसं कंट्रोल येतं. परत बेनिवियाचा पण लोक वापर करतात, पण किती खर्च करायचा याला पण काही मर्यादा असतात. व्हॅल्युम फ्लेक्सी जर ड्रिंचिंग केलं, तर बेनिवियाचा स्प्रे आपण टाळू शकतोय. जर बेनिवियाचा स्प्रे घ्यायचा असेल तर साधारणतः 14 ते 15 दिवसात एक स्प्रे, त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी पुन्हा, म्हणजे साधारणतः 25 ते 30 दिवसात एक स्प्रे. असे जर 2 स्प्रे घेतले तर नाग अळीचं बरचसं त्याच्यातून आपल्याला कंट्रोल मिळू शकते. आणि तसंच मी सांगितल्यानुसार व्हॅल्युम फ्लेक्सी पण जर त्याचं ड्रिंचिंग केलं किंवा मग स्लेअर प्रोचं पण ड्रिंचिंग केलं तर सकिंग पेस्टला निश्चित फायदा होईल. धन्यवाद सर. दीपक जाधव यांनी विचारलंय की थ्रिप्ससाठी परिणामकारक कोणते स्प्रे करावे. सर आता सरांनी शोषक किडीसाठी थोडी चांगली माहिती दिली होती कुठले स्प्रे घ्यायचे वगैरे, तर तुम्ही हा वेबिनार परत एकदा बघू शकता. यानंतर शेतकरी मित्रांनो मला सांगायचं आहे की आपला वेळ जरा इथे आता संपत आलेला आहे, पण तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न आणि त्यासोबत तुमचा मोबाईल नंबर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि तुमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यामुळे तुमचे प्रश्न आणि तुमचा मोबाईल नंबर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. यानंतर सर आपली वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपण हा वेबिनार इथे थोडं थांबवणार आहोत. पुढच्या शनिवारी परत एका वेगळ्या विषयावर आपण वेगळा वेबिनार घेऊन येणार आहोत. त्या अगोदर आजच्या वेबिनारला उपस्थिती दर्शविल्याबद्दल मी नितीन सर आणि अश्विनी मॅम यांचे आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. Pause we can stop.